3 महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडर महागलं। 14 किलोचं सिलेंडर तर 29 रुपयांनी वाढले, 941 रुपयांवर पोहोचले। 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कमी, शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, मुख्यमंत्री कार्यालयाचं आवाहन। केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी 2 डॉक्टरांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गर्भपाताचा या गोळ्यांचा साठा केल्याचा आरोप। पुणे इंदूर महामार्गावर मनमाडच्या एसटी बस स्टँड समोर 2 गटात तुफान हाणामारी, एकमेकांवर दगडफेक करून लाठ्या काठ्यांनी केला हल्ला। प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने। पवारांची केंद्र सरकारवर टीका, तर आखातातल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधन दरवाढ, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। आणि पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा, रविवार असल्यानं घरी परतणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी। एक मोठी बातमी आपण बघूया। 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ झाली आहे। यामुळे देशभरातील सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे। या दरवाढीमुळे मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचा दर आता 912 रुपये 50 पैशांवरून थेट 941 रुपये 50 पैसे झाला आहे। 3 महिन्यांनी घरगुती सिलेंडरचा दर वाढलेला आहे। यापूर्वी 7 मार्च रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ करण्यात आलेली होती। यापूर्वी 1 जून रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या या दरवाढीनंतर अवघ्या 6 महिन्यांच्या आत घरगुती ग्राहकांवरती आता बोजा पडलाय। आखाती युद्धामुळे ही दरवाढ केल्याचं सरकारचं म्हणणं आहे आणि मागील 3 महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ झाली आहे। इतना भी अगर ये पैसे बढ़ा रहे हैं और अगर ये जो इसका रीज़न वॉर दे रहे हैं, तो आई डोंट थिंक सो कि भाई वॉर अगर लगती भी है, किसी भी कंट्री में अगर वॉर लगती है उसके लिए हमारा यहाँ पे आपने ये भी पता होगा कि हमारे यहाँ पे फ्यूल पे क्या सब्सिडीज़ हैं, स्टेट गवर्नमेंट क्या ले रही है, सेंट्रल गवर्नमेंट क्या टैक्सेस ले रही है हमसे। वही है, जब इसमें ज़्यादा रेट बढ़ेंगे या सीएनजी या पेट्रोल पे, तो फिर हमें दिक्कत आएगी। मिडिल क्लास को तो सबसे ज़्यादा दिक्कत आती है, अपर को तो दिक्कत आती नहीं है, मगर मिडिल क्लास इसमें फंस जाता है। यदि गवर्नमेंट सोचे इस बात को तो। एक गरीब मजदूर आदमी जो बेचारा 2 वक्त की रोटी कमा पाता है, उसके लिए 29 रुपये हम तुम के लिए चलो चल जाएगा, लेकिन जो गरीब आदमी है बेचारा पूरे दिन 8 घंटे लगाने के बाद भी उसको जो 400-500 रुपये मिलते हैं, उसमें 29 रुपये बढ़ना उसके लिए बहुत बड़ी बात है। किसी को जीने नहीं देंगे किसी भी तरीके। पेट्रोल बढ़ा दिया, डीजल बढ़ा दिया, गैस ये सीएनजी बढ़ा दी और गैस बढ़ा दी, अब फिर दोबारा गैस बढ़ा दी, मेरे 4थी बार बढ़ाई है। तो सरकार को देखना चाहिए, गरीब आदमी भी है, मिडिल क्लास आदमी भी है, कहाँ जाएगा, वो कैसे करेगा सर्वाइव। काम धंधे हैं नहीं, रोजगार नहीं है, तो कैसे सर्वाइव करेगा, ये सरकार को देखना चाहिए इस बात के लिए। नौकरियां है नहीं और मंदी इतनी छाई पड़ी है, हर चीज़ में महंगाई है। पहले एक परिवार में कमाता था, 5 लोग उसमें गुजारा कर लेते थे, आज 5 भी कमा रहे हैं, लेकिन वो सब कर्जे में हैं क्योंकि हर चीज़ महंगी है। एलपीजी के सिलेंडर्स महंगे होते जा रहे हैं, डीजल के रेट्स देख लो आप, दिन पर दिन बढ़ते जा रहे हैं। गोल्ड देख लो आप कहाँ पहुँच गया, चांदी देख लो कहाँ पहुँच गई, हर तरीके की महंगाई बढ़ती जा रही है। सातत्यानं हे दर वाढवतात आणि ते वाढत असताना सुरुवात 2 रुपयांनी केली, नंतर वाढत आज कुठं आलेलं आहे। या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर आहे। प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आहे आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य कळेल। मला असं वाटतं की सर्वांनाच माहिती आहे, जगामध्ये
युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत. ते सगळीकडे वाढले आहेत. निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील. तर भारतामध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आणि मागील 3 महिन्यात ही दुसरी वाढ आहे. पण असं असलं तरी सुद्धा भारतात घरगुती सिलेंडरचे दर शेजारील देश आणि इतर अनेक मोठ्या आणि विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कमी आहेत. भारतीय नागरिकांना अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या समृद्ध देशांच्या तुलनेत अजून सुद्धा स्वस्त दरामध्ये घरगुती सिलेंडर मिळतोय. सिलेंडरची प्रत्यक्ष पुरवठा किंमत आता ही 1600 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. असं असलं तरी सुद्धा सामान्य ग्राहकांना हा 1600 रुपये किमतीचा सिलेंडर फक्त 942 रुपयात मिळतोय. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही किंमत आणखीन कमी आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 14.2 किलोचा LPG सिलेंडर फक्त 642 रुपयांना मिळतोय. पाकिस्तानात घरगुती गॅसची किंमत 1046 रुपये आहे. नेपाळमध्ये घरगुती सिलेंडर 1207 रुपयांना मिळतोय. बांगलादेशमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत सुमारे 1225, श्रीलंकेमध्ये 1241 रुपये आहे. विकसित देशांमध्ये 14.2 किलोग्रॅम LPGची किंमत अमेरिकेमध्ये भारतीय चलनाप्रमाणे 1755, ऑस्ट्रेलियामध्ये 1765 आणि कॅनडामध्ये अंदाजे 2411 इतकी आहे. प्रत्येक वस्तू जर अशी वाढत गेली तर आम्ही महिन्याचं बजेट कसं सांभाळायचं, हो की नाही. सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या व्यवहारावर त्याचा परिणाम नक्कीच होतो. गॅस महाग झाल्यामुळे जेवण करायला कसं ॲडजस्ट करायचं तर खूप काटकसर करावी लागते. आणि आता तर ह्याचे सिलेंडर तो वाढलाच आहे. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, परत CNG वाढलं. त्याच्यामुळे सगळ्यावर परिणाम होतो. सध्या गॅसचे दरवाढ एवढे वाढले आहेत ना, सर्वसामान्य माणसाला परवडत नाही हो. चालूच आहे म्हणजे ही दरवाढ अशी. कधी कमी होणार काय, कारण गॅस तर लागणारच आहे आम्हाला. आता महागाई तर भरपूर सगळ्या बाजूनी झाली आहे. सिलेंडर पण महाग झालेले आहे. आता आम्हाला एवढं परवडण्यासारखं नाहीच आहे कुठल्या गोष्टी. आपण बघणार आहोत सांगलीमधून. सांगली जिल्ह्याच्या तासगाव आणि खानापूर तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचलंय. काही भागातील शेतांमध्ये सुद्धा पाणी साचलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. तर इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह वरुण राजाने हजेरी लावलेली आहे. नांदेड शहर, मुखेड, देगलूर, कंधार, लोहा, भोकर, अर्धापूर तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय. असाच पाऊस कायम राहिल्यास वेळेमध्ये पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. शिवाय आजच्या पावसामुळे ऊन आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नांदेडकरांना देखील दिलासा मिळालाय.